नमस्कार, पालघर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। अतिवृष्टीमुळे भात शेतीचे मोठे नुकसान, नैसर्गिक नाला अडवल्याचा आरोप, शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी। महाराष्ट्रासह पालघर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून शासनानं तातडीनं पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। भिवंडी वाडा महामार्गालगत मेड ग्रामपंचायत हद्दीतील रंगतरंग कमर्शियल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं नैसर्गिक पाण्याचा नाला अडवून त्या ठिकाणी बांधकाम केल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे। यामुळे अतिवृष्टी दरम्यान पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बदलून पुराचे पाणी विरुद्ध दिशेने शेतामध्ये शिरल्यानं परिसरातील भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। शेतकरी बालकृष्ण धोंडू घोडविंदे यांनी सांगितले की संबंधित कंपनीनं नैसर्गिक पाण्याचा स्रोत अडवल्यामुळे यंदाच्या मुसळधार पावसात शेतीचे मोठे नुकसान झालं आहे। यापूर्वीही नैसर्गिक नाला अडवल्याबाबत वाडा तहसील कार्यालयात लेखी तक्रार करण्यात आली होती, मात्र संबंधित कंपनीवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे। दरम्यान शासनानं नुकसानग्रस्त शेतीचे तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, तसेच नैसर्गिक नाला अडवल्याप्रकरणी संबंधित कंपनीची चौकशी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी घोडविंदे पाडा येथील शेतकरी सुनील घोडविंदे, भरत परशुराम घोडविंदे, किरण घोडविंदे, पंडित घोडविंदे आणि बाळकृष्ण घोडविंदे यांनी केले आहे। सदर प्रकरणाची प्रशासनानं तातडीनं दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी करावी व भविष्यात अशा प्रकारची परिस्थिती उद्भवू नये यासाठी नैसर्गिक जलवाहिन्या मोकळ्या करण्याबाबत आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणीही परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे।